या बातमीचे प्रायोजक आहे व्हिजन अकॅडमी। प्री प्रायमरी, प्रायमरी, अप्पर प्रायमरी, सेमी इंग्लिश माध्यम ॲडमिशन सुरू आहे। आजच संपर्क करा। संपर्क क्रमांक आहे 73 85 82 19 75 96 57 50 10 83। उमराणे, तालुका देवळा, जिल्हा नाशिक। तर या ठिकाणी आपण जर बघितलं तर त्याच्या पाठीवर ओळ देखील आहे। ते सांगतो जे वळ लागला तो गिगर्म सरांच्या हातातून बसला होता। तो कुठं बसलो होता? पाठीवर काठीने मारला जो प्रभू। नाशिक एक धक्कादायक माहिती समोर येते। नाशिक येथील बालसुधार गृहात कृष्णा धर्मा काळे या 15 वर्षीय मुलास रोज शिवीगाळ तसेच मारहाण होत असल्याचा आरोप स्वतः पीडित मुलानं तसेच त्याच्या आईवडिलांनी सुधारगृहातील कर्मचारी तसेच व्यवस्थापकांवर केला। सविस्तर असं की कृष्णा धर्मा काळे हा 15 वर्ष वयाचा किशोर माननीय न्यायालयाच्या आदेशानं 10-12 दिवसांपासून नाशिक उंटवाडी येथील मुलामुलींची निरीक्षणगृह व बालगृह या ठिकाणी ठेवण्यात आला होता। 27 जून रोजी 9 ते 10 वाजेच्या सुमारास तो काहीतरी विषारी औषध सेवन केल्यामुळे त्याला नाशिक जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आलं। डॉक्टरांनी त्याला तपासून तो फिनेल पिला असल्याचं निष्पन्न केलं, परंतु पालकांच्या म्हणण्यानुसार इतकी गंभीर घटना सकाळी घडली असून आम्हाला प्रशासनाकडून कोणत्याही प्रकारची माहिती देण्यात आली नाही। शिवाय आम्ही त्याला बघायला गेलो असता हा सर्व प्रकार आम्हाला समजला। मुलाला बघितलं असता त्याच्या पाठीवर काठीनं मारल्याचे वळ देखील स्पष्ट दिसतात। खरं तर या ठिकाणी एक खूप मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे बालसुधारगृहात मुलांना घाण शिव्या खाण्यासाठी आणि लाकूड आणि पाईपाने मार खाण्यासाठी पाठवले जाते का? शिवाय या मुलांना भेटण्यासाठी आलेल्या नातेवाईकांकडून येथील कर्मचारी चहा पाण्याच्या नावाखाली 1000-2000 रुपये लाच घेत असल्याचा आरोपही पालकांच्या वतीनं करण्यात आला। एका पालकाकडून 1000 तर दिवसभरातून किती पालक या ठिकाणी येत असतील आणि त्यांच्याकडून किती मोठ्या प्रमाणात पैसा या ठिकाणचे कर्मचारी अधिकारी घेत असतील या बाबतीत निष्पन्न चौकशी होणं गरजेचं आहे। शिवाय हे प्रकरण इथल्या इथेच मिटवण्यासाठी त्यांच्या पालकांवर निरीक्षणगृहातील कर्मचाऱ्यांकडून दबाव टाकला जात असल्याचं कृष्णा काळे यांच्या पालकांनी सांगितलंय। स्टार लक्ष मराठी न्यूजसाठी रफिक सय्यद। आपलं नाव सांगा। माझं नाव आशा धर्मा काळे। काय प्रकार घडलाय तुमच्या मुलासोबत? माझा मुलगा आहे ना आज 15 दिवसापासून इथे रिमांड ढोरलाय। तर आम्ही रोज जायचो, तिथे भेटायचो। रोज तर नव्हतं जात कारण आम्ही काम धंद्यावाले, रोज जात नव्हतं। आम्ही हप्त्यातून एकदा जायचो तर ते लोक काय म्हणायचे, इथं नाही मुलगा, पैसे नाही, पैसे द्या तेव्हा भेटायला या। आम्ही काम धंद्यावाले हातावरले, आमच्याकडे काही एवढा पैसा राहत नव्हता। नाही तर मग काय म्हणायचे, इथं भेटायचं नाही, चला निघा म्हणे बाहेर। आम्हाला एक दिवशी आम्हाला गेटून बाहेर काढून दिलं। बरं ठीक आहे, आम्ही गेलो बाजूला सरकून गेलो। त्याच्यानंतर काय म्हणायचे, पैसे आणा तेव्हा तुम्हाला आम्ही भेटू देतो। बरं ठीक आहे, आम्ही एक टाइम 700 रुपये दिले, एक टाइम 500 रुपये दिले। त्यानं गेटच्या मदत नाही घेतले, गेटच्या बाहेर येतात, मग म्हणतात असा हात मागे घेतात, मग म्हणतात पैसे द्या। बरं, तुमच्याकडून पैसे कोणी घेतले होते? महेंद्र सर, प्रकाश सर तिथे कामाला आहेत? तिथे कामाला आहेत। तर बरं ठीक आहे, आम्ही ते बी करायचो का मुलाला भेटावं म्हणून आम्ही पैसे द्यायचो। पण मग 15 दिवसाच्या नंतर आम्ही त्याच्या कस्टडीमध्ये माझं पोरगं ठेवलं मी का तर म्हणजे तुमच्या पोराला एक केसाला बी धक्का नाही लागणार। बरं ठीक आहे, आम्ही तुमच्या जबाबदारी ठेवलं। पण मग माझ्या पोरांनी जहर खाल्ल्याच्या नंतर त्या पोराला जबाबदार कोण होतं? आम्ही आई बापाला तुम्ही सकाळचे 11 वाजता ते आणून टाकलं, आम्हाला 5 वाजता कळवत आहे। बरं ठीक आहे, त्या टायमाला बी आम्ही हे झालो का आम्हाला कळवलं का बरं नाही, फोन केले का बरं नाही तुम्ही? परत माझ्या सुनाला मुलाला काय म्हणतात का कोणाला सांगू नका, घरच्यांना बी कळवू नका। का कळवू नका? तर आईबाप नाही का? आईबाप भाऊ सगळे त्यानं कळवायला पाहिजे ना आम्हाला। जर त्याला काय झालं असतं तर जबाबदार याला कोण होतं? हे राहिले असते का जबाबदार? त्याच्या अंगावर काहीतरी आम्ही जखम पाहिली। इतकं मारल्याच्या नंतर आम्ही त्याला अंगावर त्याच्या जखम होती म्हणून आम्ही हे करून घेतलं का बा तुम्ही का मारहाण केली? ते आम्हाला दबाव टाकू राहिले का आम्ही त्याला मारहाण नाही केली, का नाही केली? मग हे पोराने फिनेल पेलं का त्याने पाजलं त्याची दोघांना माहिती आहे। कारण याच्यानंतर आहे ना आम्हाला काहीच माहिती नाही याच्यामधली। तर मग मला याच्यातला न्याय पाहिजे का? आम्ही गरीब लोक आहे म्हणून आम्हाला न्याय देत नाहीत का तुम्ही? काय प्रकार घडला तुमच्या मुलासोबत काय सांगा? मुलाला आहे ना अटॅक केली। कशा संदर्भात अटक? आता ते सुनबाईने आमच्या कंप्लेंट केली होती, तर त्याच्यावर पण आहे ना
503, 504 अशी केस लावली. केस लावल्याच्या नंतर मग आम्ही वकील लावला. तर वकिलाकडे गेल्याच्या नंतर वकील म्हणे काही नाही म्हणे, किरकोळ केस आहे, त्याला आम्ही एवढ्या 8-1 दिवसात सोडून देऊ. तर जमा केल्याच्या नंतर मग आम्ही त्याला दुसऱ्या-तिसऱ्या दिवशी भेटायला गेलो. भेटायला गेल्याच्या नंतर मग ते दिसले सर आणि ते सगळे म्हणायला लागले, भाऊ तुला चहा पाणी द्यावं लागेल. म्हणलं साहेब आम्ही गरीब माणूस आहे, म्हटलं घंटागाडीवर कामाला आहे, मी कुठून तुम्हाला पैसे देणार. नाही म्हणे तर द्यावं लागेल. तरी मी मंजूर झालो. म्हणलं साहेब मी 500-100 रुपये देतो. ठीक आहे म्हणे, इथं कॅमेरे लागेल, इथं नाही द्यायचे म्हणे, तर गेटच्या बाहेर चाल म्हणे. गेटच्या बाहेर जाऊन मग ते आमच्याकडून दर हप्त्यातून म्हणजे 2दा आम्ही भेटायला गेलो होतो. 2दा आमच्याकडून एकदा 500 घेतले, एकदा 700 रुपये घेतले. बस. आणि आता आणि या आता ठिकाणी त्याला आहे ना रोज मारहाण करायचे, जेवण पण नव्हते देत त्याला. त्याची हालत पहा तुम्ही कशी झालेली आहे. त्याला मारहाण करून आणि त्याला पाहिजे पाजलं का काय केलं. आता त्यांच्या कब्जामध्ये होता, त्याच्यामुळं आम्हाला काही मध्ये जाऊ नाही देत नव्हते. आम्हाला फक्त गेटच्या बाहेरूनच भेटून द्यायचे. त्याला इथं कधी आणलं? त्याला सकाळी 10:30 वाजता आणलं आणि आम्हाला मी कामून आल्याच्या नंतर 5 वाजता मी त्याला भेटायला गेलो आज. तर मग तेव्हा मला कळालं. मग त्या सरांना बोललो, म्हणलं मला कृष्णाला भेटायचं आहे. म्हणे तो IC मध्ये. म्हणलं का बरं. म्हणे त्याने असं नाही असं केलं. म्हणलं आता त्यांनी केलं का तुम्ही पाजलं. म्हटलं सर मला काय माहिती नाही. म्हणे जा म्हणे तुला काय करायचं करून घे म्हणे. मग तेव्हा मी इकडं आलो सिव्हिलला, तेव्हा कळालं. तर त्याच्यावर दबाव टाकून त्यांच्या एक इडला कार्यकर्ता तो मुलगा होता, त्याने ना त्याची व्हिडिओ काढून तिकडे ते अधिकारी लोक ते साहेब लोक येऊन आणि त्याच्यावर दबाव टाकून त्याच्याकडून जबाना घेत होते. मग त्याच्यात मी गेलो. मी गेल्याच्या नंतर मग मी त्याला बोललो, म्हणलं सर तुम्ही काही त्याच्यावर जास्त दबाव टाकू नका. तेव्हा आम्ही काही दबाव नाही टाकतो, आम्ही सांगतोय म्हणे आमच्या शेवटी नोकरीचा प्रश्न आहे. म्हणलं मला काय घेणं आहे नोकरीची, मी तुम्हाला तो हातपाया पडत होतो, दर 2 दिवसाला येऊन तुम्हाला चहा पाणी देत होतो, तरी तुम्ही माझा